छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठित मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पालखी रथात ठेवून केलेले पूजन, रांगोळ्यांच्या पायघड्या व फुलांची उधळण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, ढोल ताशांचा गजर व शंख निनाद आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला। गुरारपेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पारंपरिक पालखी सोहळा हे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले। यावेळी श्री धाम वृंदावन येथील अखिल भारतीय सांध्वी शक्ती परिषदेच्या केंद्रीय महामंत्री पूज्य सांध्वी प्रज्ञा भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नानासाहेब जाधव, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, रवींद्र भन्साडी, संदीप नाकील, मंगेश शिंदे, उत्सव प्रमुख शिवराज बलकवडे, विजय चौधरी, ओंकार नाईक, हेमराज साळुंके, सचिन भोसले, निलेश कांबळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवजयंती उत्सवाचे यंदा 40वे वर्ष आहे। पूज्य सांध्वी प्रज्ञा भारती म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला तेव्हा सनातनचा संस्कार संकटात होता। सनातन संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांनी पाऊल उचलले, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे देखील संरक्षण केले। लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांनी शिवरायांना घडवले। नानासाहेब जाधव म्हणाले, राष्ट्रभक्ती, देशप्रेम छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेत निर्माण केले। शिवजयंती साजरी करताना आपल्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत। आजही देशाचे तुकडे व्हावे असा विचार करणारे काही जण आहेत, त्यांना तोंड देण्यासाठी आपण सिद्ध राहायला हवे। सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन पूज्य सांध्वी प्रज्ञा भारती यांच्या हस्ते झाले। त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले। यावेळी विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडामधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती। तसेच केशव शंखनाथ पथक, श्री गजलक्ष्मी ढोलताशा पथक व सोलापूर टेंभुर्णी येथील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला। यावेळी वेडात दौडले वीर मराठे सात या स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानावर आधारित जिवंत देखावा देखील सादर करण्यात आला। समाप्त न होने के लिए, उस संस्कृति को सुरक्षित रखने के लिए वीर छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ। उन्होंने देखा कि राष्ट्र को अखंड और राष्ट्रीय चेतना प्रदान की और अपने पुरुषार्थ के बल से महान मराठा हिंदवी स्वराज्य की उन्होंने रक्षा स्थापना की। 400 वर्ष हो गए इस कार्य के लिए। जो सपना देखा था शिवराजन ने, वो सपना साकार हुआ। उन्होंने जो जन्म लेकर के जो मानव संस्कार दिया था और जो सपना देखा था शिवराजे ने, वो सपना साकार हुआ। अटक से लेकर कटक तक फिर भगवा का विस्तार हुआ। जय जय श्री राम। सर्वत्र पूरे भारत में भगवा ही भगवा नजर आने लगा। चारों तरफ भगवा का ही दृश्य दिखाई देने लगा और उस भगवा की देन वीर छत्रपति शिवाजी महाराज ने। उन्होंने कहा, शिवाजी को नाम उनका इसलिए पड़ा कि उनकी माता ने, उनकी कुल देवी का नाम था शिवा माने पार्वती। तो उन्होंने अपनी कुल देवी के नाम से अपने पुत्र का नाम रखा शिवा और आगे चलकर के वही शिवा शिवाजी छत्रपति शिवाजी बने। और छत्रपति शिवाजी को बनाने में दो को श्रेय दिया जाता है। किस किस को? सबसे पहला श्रेय तो उनकी माता जीजाबाई जी के लिए, राष्ट्रमाता जीजाबाई के लिए, और दूसरा श्रेय शिवाजी छत्रपति को छत्रपति शिवाजी बनाने के लिए उनके पूज्य गुरुदेव समर्थ गुरु रामदास जी महाराज। ये दो की प्रमुख भूमिका रही शिवाजी को छत्रपति शिवाजी बनाने में। माँ ने बचपन से ही बच्चे को संस्कार देना शुरू किया था। आजकल की माताएं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, जोनी जोनी, यस पापा, ये सब सिखाती है, परंतु जीजाबाई ने अपने बच्चे को रामायण, गीता, भागवत, महाभारत और बड़े बड़े संतों की गाथा, ऋषि मुनियों का चरित्र श्रवण करा के पालने में ही संस्कार दे दिया था। और वो नहीं चाहती